आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. खरं तर हातामध्ये तलवारी घेऊन आणि माणसांची मुंडके कापून, खरं तर हातामध्ये तलवारी घेऊन माणसांची मुंडके कापून स्वराज्य उभं राहत नाही, तर त्या काळातलं पुरेपूर ज्ञान आत्मसात असणं गरजेचं आहे. आणि ते पुरेपूर ज्ञान आपले आत्मसात करणारे आणि आपल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी अनन्वित अत्याचार सहन करून आपल्या प्राणाचं बलिदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. खरं तर 450 वर्षापूर्वी याच मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांना मान देऊन स्वराज्य निर्माण केले आणि त्याच स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिले. ते म्हणजे 18 पगड जातीचे मर्दमावळे. मी सर्वप्रथम त्या सर्व महापुरुषांना वंदन करून नतमस्तक होतो. खरं तर ज्या मातीमध्ये आपण बसलेलो आहोत ती माती म्हणजे काय, हा महाराष्ट्र म्हणजे काय? अरे महाराष्ट्र म्हणजे जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र. अरे शाहू फुलेंच्या क्रांतीचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीचा, अहिल्याबाई होळकरांच्या पराक्रमाचा आणि शाहू फुले अण्णाभाऊ साठेंच्या लोककलेचा पुरावा म्हणजे माझा महाराष्ट्र. इतिहासाचा साक्षीदार, समतेचा पुरस्कार आणि अखंड भारताचा आधार म्हणजे माझा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा, 109 हुतात्म्यांचा आणि अखंड आणि दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणारा माझ्या मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र आहे. खरं तर 450 वर्षापूर्वी ज्या राजानं, ज्या देवानं, ज्या महापुरुषानं इथल्या सर्व सामान्य माणसाला रुपयाच्या ठोक्यासारखं दणदणीत जगायला आणि वाजायला शिकवलं, त्या आणि भूतकाळाला पाठीशी बांधून वर्तमान काळात चालायला शिकवलं आणि भविष्याकडे तलवारीच्या टोकासारखी नजर करून बघायला शिकवलं, त्या महापुरुषाची जयंती आज आपण आपल्या खरशिंदे गावात साजरी करत आहोत. यापेक्षा स्वाभिमानाची आणि अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी दुसरी कोणती असू शकत नाही. खरं तर 450 वर्षापूर्वी ज्या राजानं तुमच्या आमच्या आई बहिणींच्या रक्षणासाठी, तुमच्या आमच्या आई बहिणींच्या कुंकासाठी हे स्वराज्य निर्माण केलं आणि त्याच स्वराज्याच्या रक्षणासाठी 32-40 दिवस अनन्वित अत्याचार सहन करून आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. ही प्रेरणा, खरं तर ही प्रेरणा या हिंदुस्थानाच्या आणि या महाराष्ट्राच्या मातीला जर कोणी दिली असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांशिवाय दुसरं कोणतं नाव तुमच्या आमच्या समोर येऊ शकत नाही. खरं तर आज आपण आपल्या गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात, देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात आपल्या महाराजांची शिवजयंती साजरी होत असताना बघत आहोत आणि त्यांच्या इतिहासाची फटाके वाजताना बघत आहोत आणि ऐकायलाही हवी का, कारण शौर्य, पराक्रम, बलिदान तसं आहे. पण आजपर्यंत आपण फक्त महाराजांची जयंती महाराजांना खांद्यावर आणि डोक्यावर घेऊन साजरी केली. पण मला असं वाटतं ज्या दिवशी, ज्या वर्षी आपण आपल्या महाराजांची जयंती, आपल्या महाराजांचे विचार आपल्या डोक्यात घालून साजरी करू ना, ती शिवजयंती आपल्यासाठीच नव्हे तर महाराजांसाठी प्रेरणादायी ठरेल असं मला वाटतं. पण वस्तुस्थिती वेगळीच काहीतरी आहे. अरे 20 वर्षांपूर्वीचा इतिहास माझ्या महाराजांचा वेगळाच काहीतरी होता. अरे 20 वर्षापूर्वी माझ्या महाराजांचा फोटो पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, उत्तरपासून दक्षिणेपर्यंत, कर्नाटक, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश सगळीकडे मोठ्या अभिमानाने लावला जायचा. पण 20 वर्षांपासून आपण सांगत आलो की महाराज महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्र महाराजांचा, महाराज महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्र महाराजांचा असं आपण सांगायला लागलो. आपण आपल्या महाराजांना या महाराष्ट्राच्या दरवाजात कधी बंद केलं हे तुम्हाला आम्हाला समजलंच नाही. आपण इथेही थांबलो नाही तर आपण आपल्या महाराजांना महाराष्ट्राच्या दरवाजात बंद केल्यानंतर आपण सांगायला लागलो की महाराज मराठ्यांचे आणि मराठे महाराजांचे असं म्हणत आपण आपल्या महाराजांना आपल्या मराठ्यांच्या दारात कधी बंद केलं हेही तुम्हाला आम्हाला समजलंच नाही. अरे आपण इथेही थांबलो नाही, आपण सांगायला लागलो आणि आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज या लोकांनाही, या दोन महापुरुषांनाही वेगवेगळ्या दरवाजात कधी बंद केलं हेही तुम्हाला आम्हाला समजलंच नाही. पण वस्तुस्थिती, खरा इतिहास हा वेगळाच काहीतरी आहे. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना कसं प्रेरणास्थान मानत होते ना, हे तुम्हाला मी फक्त पुढच्या 2 मिनिटात सांगतो. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान लिहिले. भाग क्रमांक 15 छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो बघायला मिळतो. अरे त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत नावाचं एक वृत्तपत्र सुरू केलं. त्या वृत्तपत्रामध्ये आपल्याला महाराष्ट्र सत्याग्रह बघायला भेटतो आणि त्या महाराष्ट्र सत्याग्रहामध्ये तुमच्या आमच्यासारख्या जनतेमध्ये ऊर्जा निर्माण व्हावी,
म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाकडे बोट दाखवत जय जिजाऊ जय शिवरायचा नारा केला. अरे एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शनही घेतलं आणि आणि तिथे मुक्कामही केला. अरे खंड क्रमांक 18 भाग क्रमांक 1 पान क्रमांक 51 मध्ये 3 मार्च 1927 रोजी बदलापूर येथे शिवजयंती साजरी झाली. त्या शिवजयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषणही केले आणि भाषणाचा मोटो होता की राजाचा अभिमान नसेल तर राज्य लयास जाते. आणि शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेही बोलतात की अरे आज देवासारख्या राजाचं राज्य लयास जाताना दिसत आहे का? कारण तुमच्या आमच्या मतभेदांमुळे. अरे तुमचे आमचे मतभेद केले कोणी तर केले असतील ना ते फक्त आणि फक्त राजकारणी लोकांनी. आणि दुर्दैव तुमचं आमचं आपण ते होऊन दिले का? फक्त आणि फक्त 500 आणि 1000 रुपयांसाठी. खंड क्रमांक 18 भाग क्रमांक 3 पान क्रमांक 141 मध्ये 8 मे 1955 रोजी बुद्ध जयंतीच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्यासारख्या जनतेला राज्याभिषेकाविषयी सांगितले. अरे खंड क्रमांक 21 पान क्रमांक 57 58 59 63 87 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पत्र व्यवहार दिसायला मिळतात. आणि त्या पत्र व्यवहाराची सुरुवात आपल्याला ज्यावेळेस आपण ते पत्र बघू ना तर त्या पत्रांची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जय भवानी या नावाने केलेली आहे. अरे एवढंच नाही तर मोठ्या लंडनच्या सभागृहामध्ये एका सभासदाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं, डॉक्टर तुम्ही एवढं मोठं भारताचं संविधान लिहिलं, ही ताकद ही प्रेरणा तुम्हाला भेटली कुठून? त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या अभिमानाने सांगितलं, अरे ज्या मातीमध्ये मी हे भारताचे संविधान लिहिले ना त्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव होऊन गेला. ही ताकद या मातीमध्ये आहे. अरे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संधी मिळाली ना तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या गर्वाने स्वाभिमानाने आणि अभिमानाने महाराजांचा इतिहास जनतेपर्यंत पोहोचवला. पण आज आपण त्यापासून दुरावा झाला. आणि एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांना आज एक मुस्लिम जाती विरोधी मानलं जातं. पण वास्तुस्थिती आणि खरा इतिहास हा वेगळाच काहीतरी आहे. तेही तुम्हाला मी फक्त पुढच्या 2 मिनिटात समजून सांगतो. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 32 अंगरक्षकांपैकी 20 अंगरक्षक हे जातीनं मुसलमान होते. अरे अंगरक्षक तेव्हाचे अंगरक्षक म्हणजे आजची झेडपी सुरक्षा म्हणजे निम्म्याहूनही जास्त अंगरक्षक छत्रपती शिवाजी महाराजांचे जातीनं मुसलमान होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे पहिले वकील काजी हैदर जातीनं मुसलमान. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे तोफखाना प्रमुख दर्या सारंग जातीनं मुसलमान. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे आरमार प्रमुख सिद्धी इब्राहिम जातीनं मुसलमान. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे आरमाराचे सुभेदार सिद्धी हिलाल जातीनं मुसलमान. छत्रपती शिवाजी महाराजांवरती दुसरा पोवाडा लिहिणारे अमर शेख जातीनं मुसलमान. छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला फोटो काढणारे मोहम्मद पीर जातीनं मुसलमान. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे गुरु याकूब बाबा जातीनं मुसलमान. छत्रपती शिवाजी महाराजांचे तिसरे गुरु मौलवी बाबा जातीनं मुसलमान. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नायकांनंतर जर कुणाचं नाव येत असेल ना तर हैदर मौलवी तोही जातीनं मुसलमान. आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरती मरण चालून आलं म्हणजे खुद अफजल खान. अरे त्या अफजल खानाची येण्याची पूर्वकल्पना जर शिवाजी महाराजांना कोणी दिली असेल ना तर ती रुस्तमे निजाम हाही जातीनं मुसलमान. तो पहाडासारखा अफजल खान पाडला आणि तेच गाडला त्या वाघनख्यांना बनवणाराही रुस्तमे निजाम. अरे हाही जातीनं मुसलमान. अरे 1 2 3 4 100 200 300 400 500 600 750 पठाण हे आदिलशाहीला वैतागून छत्रपतींच्या स्वराज्यात सामील झाले. नव्हे तर तुमच्या आमच्या आई बहिणींच्या रक्षणासाठी आणि आपल्या महाराजांसाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिले ते 750 पठाण हेही जातीनं मुसलमानच होते. अरे आज महाराजांच्या 350 किल्ल्यांपैकी निम्म्याहूनही जास्त किल्ल्यांवरती मस्जिद बघायला मिळते. याचाच अर्थ असा महाराजांनी आपल्या हिंदू बांधवांसाठी मंदिरे जरूर बनवली असतील पण आपल्या मुस्लिम बांधवांसाठी मस्जिदही उभ्या केल्या. हा खरा इतिहास आहे. अरे हा माझा राजा खरा आहे. अरे मग मला म्हणावं वाटतं अरे माझा राजा राजकारणी नव्हता. माझा राजा समाजकारणी होता. अरे माझा राजा जातीवादी नव्हता. माझा राजा समाजवादी होता. अरे माझा राजा मुस्लिम जाती विरोधी नव्हता. माझा राजा मुघलांच्या विचारांचा विरोधी होता. माझा राजा होता म्हणून तुमच्या आमच्या आई बहिणींचं कुंकू तुमच्या आमच्या घरापुढची तुळस
आणि मंदिरावरचे कळस आज आपल्याला बघायला मिळत आहे. हा खरा इतिहास आहे. अरे एक 12 वर्षाचं पोरग, अरे 12 वर्षाचं मिसरूट न फुटल्याला पोरग रायरेश्वराच्या मंदिरात जात आणि शपथ घेत, हे येतो ये राज्य व्हावं, येतो श्रींची इच्छा. अरे श्री म्हणजे कोण? श्री म्हणजे आपली मासाहेब जिजाऊ, आणि त्या आईंच्यासाठी, आपल्या आईसाठी हे स्वराज्य निर्माण करतं. आणि मग आमचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज म्हणतात, अरे आमच्या आबासाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्ही अगस्ती. याचाच अर्थ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आपल्या वडिलांना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतात, आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्या राजमातांना म्हणजेच आपल्या आऊसाहेब जिजाऊंना आपले आदर्श मानतात. मग तुमचे आमचे आदर्श कोण? अरे परवा मी त्या बिरुवाच्या मंदिराजवळ, आपल्या बिरुवाच्या मंदिराजवळ 4-5 तरुणी भांड पोरं, त्यांना विचारलं तुझा आदर्श कोण? एक पोरं लगेच बोलला की पुष्पा 2 मधला पुष्पा, एक म्हणला सलमान खान, एक म्हणला अक्षय कुमार, एक म्हणला शाहरुख खान. अरे मग मला त्या पोरांना आणि तुम्हा सर्वांना सांगावं वाटतं की अरे सकाळी 7 वाजल्यापासून उठल्यानंतर संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत, सकाळी सूर्य उगवल्यानंतर संध्याकाळचा सूर्य मावळेपर्यंत 2 बैलांमागे लाकडी नांगराचा हुंडा घेऊन शेतामध्ये या बांधापासून त्या बांधापर्यंत कष्ट करणारा आपला बाप आपला आदर्श असला पाहिजे पोरांनो. मग माझा त्या पोरांना दुसरा प्रश्न होता की विराट कोहलीचं कोणतं कितवं शतक झालं, त्यातलं एक कार्टर लगेच बोललं 100वं शतक झालं. मग मला त्या पोरांना परत सांगावं वाटतं की अरे सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून उठल्यानंतर, अरे सूर्य उगवायच्या अगोदर उठल्यापासून आपल्या घरातली सगळे कामे आवरून घरापासून शेतापर्यंत पायी जाणारी आणि आपलं शेत खुरपणारी, शेताच्या या बांधापासून शेताच्या त्या बांधापर्यंत दिवसभर धावा घालणारी, आपल्या आईच्या कधीतरी धावा मोज, नक्कीच त्या विराट कोहली पेक्षा 1 शतक आपल्या आईचं जास्त असेल. हा खरा इतिहास आहे. पण दुर्दैवातून आमचं आपण त्या धावा कधी मोजल्याच नाही. अरे 32 वर्षाचं पोरग, अरे 32 वर्षाचं तुमच्या आमच्यासारखं तरण बांड पोरग, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत आपल्या शरीराची पूर्ण कातडे सोलून घेत, अरे पण झुकत नाही. अरे जसं उशीला कापून जसा त्याच्यातून कापसाचा बोगदा बाहेर काढावा तसाच त्याचं शरीर कापलं, त्याच्या शरीरातून मांसाचे लगदे बाहेर काढले पण वाकला नाही. अरे रक्त मुद्रा ज्या राजाच्या या मातीमध्ये उमटल्या ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आपले आदर्श असले पाहिजे पोरांनो. आणि मग मला सांगा वाटतं, ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आपले आई वडील ज्या दिवशी पोरांनो आपले आदर्श बनतील ना, त्या दिवशी तुम्हा आम्हाला कुणीच यशापासून रोखणार नाही. अरे यश मिळवायचंच ना, स्वतःसाठी मिळवा, इतरांसाठी नाही. अरे जन्माला आलोच आहे तर काहीतरी करून जा. अरे रोज हजारो माणसं येतात आणि लाखो माणसे मरतात, पण त्यापैकी काहीच स्मरणात राहतात. त्या स्मरणात राहणाऱ्यांपैकी एक बना. गर्दीतले बनू नका, आपल्या मागे गर्दी कशी होईल असे बना, मग तुम्हाला खरं आयुष्यातलं यश मिळेल. अरे माझे महाराज, अरे त्या काळातले मावळे माझ्या महाराजांना म्हणायचे राज तुमच्यासाठी काय पण, आणि महाराजही मावळ्यांना म्हणायचे तुमच्यासाठी काय पण. पण आजकाल तुमच्या आमच्या आयुष्यात, अरे तरणे बांड पोरांच्या आयुष्यात एखादा मुलगा येतो आणि मुलगी त्या मुलाला म्हणते तुझ्यासाठी काय पण, आणि तोच मुलगा त्या मुलीसाठी म्हणायला सुरुवात करतो तुझ्यासाठी काय पण. मग आपल्या आई वडिलांचं काय पोरांनो? मग मला तुम्हाला सांगावं वाटतं, अरे पोरांनो, बाप काढलास घराबाहेर, दारात रडते माय पण, बायकोला मात्र रोज म्हणतोस तुझ्यासाठी काय पण. अरे तुझ्यासारखा लोकच जन्माला यावा म्हणून तिला किती केलते नवस. इकडून तिकडून तिच्या नशिबानं तिला देवही पावला आणि तुझ्यासारखा मुलगा तिच्या नशिबाला घावला. अरे लहानपणी ती तुला शेतामध्ये न्यायची आणि जर तुला ऊन वारा पाऊस लागला ना पोरांनो, तर तुला ती तिच्या साडीच्या पदरात घ्यायची. अरे तू जोर जोरात रडायचास, अरे तुला भूक लागली ना तू जोर जोरात रडायचास. आणि जर तिचं दूध संपलं ना लेका, तर तिचं रक्त सुद्धा वडायचास. अरे रक्त पिऊन पोचलास लेका, त्या रक्ताचा तरी ठेव मान. पवित्र अशा आईबापांचा करू नको अपमान. मग मला सांगावं वाटतं, त्या
दारातल्या आईबाप्पांना घरात तेवढं आण पोरांनो, त्या दारातल्या आईबाप्पाला घरात तेवढं आण. अरे किती दिवस जगणार हे झाडावरचं पिकलं पान. तू गोडधोड खा, तू गोडधोड खा, पण घरातली शिळी भाकर तरी आपल्या आईबाप्पाला वाढ. आणि याच्यामध्ये जर तुझी आई, तुझा भाऊ आणि तिसरा कोणी आला ना तर त्याला घराबाहेर काढ. अरे अरे वाघ बनवलंय तुला, अरे तुझ्या माईनं वाघ बनवलंय तुला, पण दुर्दैवानं तिलाच राहिलं नाही आता बायपण. आणि खरा मर्दा शिरला का तर आपल्या आईबापांच्या पाया पड आणि म्हण, आई बापा हो तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण. या जगात अनेक राजे झाले. कुणी जलदुर्ग उभे केले, कुणी वायुदुर्ग उभे केले, कुणी वायुदुर्ग उभे केले, पण माझ्या राजानं नरदुर्ग उभे केले. हा खरा इतिहास आहे. तुम्ही कुणाचंही उदाहरण घ्या, तानाजी, बाजी, यसाजी, कोंडाजी, फुलाजी, अरे सगळ्यांनी महाराजांना फक्त एका शब्दासाठी आपलं मरण पत्करलं. हा खरा इतिहास आहे आणि ही खरी वस्तुस्थिती आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.